नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 29 जानेवारी 2022. रात्रीचे 9:15 झालेले आहेत. चला आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया. रोजप्रमाणे आपण आत्ता आलेलो आहोत coinmarketcap.com वरती. चेक करूया काय कंडिशन आहे मार्केटची. 17,202 क्रिप्टो करन्सीज आहेत आता मार्केटमध्ये. 458 एक्सचेंजेस आहेत. $1.7 ट्रिलियन मार्केट कॅप आहे आणि $76.92 बिलियन 24 तासांचं ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे. 41.7% बिटकॉइनचा डॉमिनन्स आहे आणि 17.8% इथिरियमचा डॉमिनन्स आहे. ओव्हरऑल मार्केट कॅप चेक केलं तर $1.71 ट्रिलियन आता आहे आणि 1.67% मार्केट वर आलेलं आहे आता सध्या. 3 ची कॅटेगरी चेक करूया. पहिला आहे टॉप 3 ट्रेंडिंग. नो शिट नावाचा एक कॉइन आहे, 32% अप झालेला आहे आणि फर्स्ट रँकला आहे आता सध्या ट्रेंडिंग मध्ये. शिबा डोज आहे आता सध्या सेकंड रँकला आणि वॉक्सेल एक्स नेटवर्क नावाचा एक आहे ते आता थर्ड रँकला आहे. बिगेस्ट गेनर्स म्हणजे सगळ्यात जास्त ग्रोथ ज्यांनी दिलेली आहे त्यातल्या पहिल्या नंबरवरती बिगल इनू आहे. 537% ग्रोथ 24 तासांमध्ये. प्रेडिक्ट कॉइन आहे, 482% ग्रोथ झालेली आहे 24 तासांमध्ये आणि ओरॅक्लर 322% ग्रोथ 24 तासांमध्ये. आता लेटेस्ट लिस्टिंग जर बघितलेत तुम्ही तर ते आहे बूस्ट 2, सर्व्हायव्हल गेम ऑनलाईन आणि क्रिप्टो रॉकेट लॉन्च प्लस. आपली 3 ची कॅटेगरी बघून झाली. आपण आता वळूया टॉप 10 कडे. पहिल्या नंबरवरती बिटकॉइन आहे $37,444. 0.5% ग्रोथ आहे 24 तासांनुसार आणि जवळजवळ 5.6% ग्रोथ आहे 7 दिवसांनुसार. $711 बिलियन मार्केट कॅप पोहोचलेला आहे बिटकॉइनचं. दुसऱ्या नंबरवरती इथिरियम आहे. $2,500 पोहोचला आहे. $2,534 राईट नाव. 3.5% ग्रोथ झाली आहे 24 तासांमध्ये आणि 4.14% ग्रोथ आहे 7 दिवसांनुसार. $303.5 बिलियन मार्केट कॅप आहे इथिरियमचं, म्हणजे $0.3 ट्रिलियन पुन्हा एकदा पोहोचलेला आहे. तिसऱ्या नंबरवरती स्टेबल कॉइन USDT म्हणजे टेदर. $1 $78 बिलियन मार्केट कॅप आहे टेदरचं. BNB चौथ्या नंबरवरती आहे $381. जवळजवळ 1% लॉस आहे 24 तासांनुसार आणि 4.5% प्रॉफिट आहे 7 दिवसांनुसार. $63 बिलियन मार्केट कॅप आहे BNBचं. 5व्या नंबरवरती आणखीन एक स्टेबल कॉइन सर्कल कंपनीचा USDC. $1 आहे $0.9994. 0.11% लॉस आहे 24 तासांनुसार आणि सहसा स्टेबल कॉइन्स तेव्हाच कमी होतात जेव्हा बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीज ग्रो करतात तेव्हा. सो 49 बिलियन मार्केट कॅप आहे सर्कल कंपनीच्या स्टेबल कॉइनचा. ADA म्हणजे कार्डेनो 6व्या नंबरवरती आहे. $1 आत्ता मिळतोय. 0.5% ग्रोथ आहे 24 तासांनुसार आणि 4.5% ग्रोथ आहे 7 दिवसांनुसार. $35 बिलियन मार्केट कॅप आहे कार्डेनोचं. 7व्या नंबरवरती सोलाना आहे. $94.15 बिलियन $94.15 आत्ता मिळतोय. 3% ग्रोथ आहे 24 तासांनुसार आणि 3.5% लॉस आहे 7 दिवसांनुसार. $29.9 बिलियन मार्केट कॅप आहे सोलानाचं. 8व्या नंबरला रिपल आहे. 61.17 मिळतोय किंवा $0.6117. $0.25 ग्रोथ आहे 24 तासांनुसार आणि 4.25% ग्रोथ आहे 7 दिवसांनुसार. $29 बिलियन मार्केट कॅप रिपलचं सुद्धा. टेरा लुना जो आहे तो आता सध्या थोडा जरा खाली आलेला आहे असं म्हटलं तर, पण पुन्हा एकदा आता 1.5% ग्रोथ दाखवतोय. $50 आसपास किंमत आहे आणि $20.25 लॉस आहे 7 दिवसांनुसार आणि $20.4 बिलियन मार्केट कॅप आहे टेरा लुनाच. 10व्या नंबरवरती डोज कॉइन आहे. 14.16 किंवा $0.1416. 0.5% ग्रोथ 24 तासांमध्ये आणि 8.5% ग्रोथ आहे 7 दिवसांनुसार. $18.8 बिलियन मार्केट कॅप आहे डोज कॉइनचं. टॉप 10 बघून झालेले आहेत. आपण आता वळू शकतो क्रिप्टो करन्सी जगतातल्या घडामोडी बघण्यासाठी. चला तर आजची पहिली बातमी. बिटकॉइन रिटर्न्स टू $37,000 अमिड वॉर्निंग्स दॅट BTC प्राइस नीड्स टू गो लोअर. तर बिटकॉइनची प्राइस जरा वाढलेली आहे. $37,500 $37,400 आसपास खेळते. तर याच्यामध्ये सुद्धा काही लोकांना असं वाटतंय की ही रॉंग मूव्ह आहे, बिटकॉइनची प्राइस थोडी खाली जायला पाहिजे नंतर वर येईल वगैरे. तरी सुद्धा काही लोकांचं असं म्हणणं आहे की $40,000 जर बिटकॉइन पुन्हा एकदा पोहोचला तर पूर्णपणे मार्केट आता पुन्हा एकदा बुल रन कडे जाईल. दॅट इज फुल बुल असंही म्हणणं आहे. त्यातल्या आणखीन काही जणांचं असं म्हणणं आहे की 2018 सारखं वाटायला लागलेलं आहे, म्हणजे 2018च्या सुरुवातीला जसं वाटत होतं तसंच आता वाटतंय. सो मे बी बुल रन संपलेला आहे
आणि आता बेअर मार्केट सुरू होणार आहे, जे मागच्या वेळी 1.5 ते 2 वर्ष मागच्या वेळी बेअर मार्केटमध्ये आपण होतो तसं आता होऊ शकतं असं काही जणांचं म्हणणं आहे. तर काही जणांचं म्हणणं आहे की अजूनही बुल मार्केट संपलेलं नाहीये. काय होणार आहे, कसं होणार आहे हे अभ्यासाची गोष्ट नसून वाट बघायची गोष्ट आहे. म्हणून लॉंग टर्म हॉडल केलेलं बेटर राहील. बाय द टिप्स अँड हॉडल याच आपण वाक्याने सांगता करतो प्रत्येक एपिसोडची. तर तेवढं फक्त लक्षात ठेवा, स्वतःचं रिसर्च करा आणि पुढे जा. US congressman wants to scrub bill provision that crypto advocates say is potential disaster. तर पोटेन्शियल डिझास्टर काय आहे? 2 दिवसांपूर्वी क्रिप्टोकरन्सी बिल आणखीन एक आलं होतं US काँग्रेसमध्ये, की ज्याच्यामध्ये म्हटलं होतं की ट्रेजरी सेक्रेटरीला पूर्णपणे अधिकार देण्यात यावेत आणि अंधाधुंद अधिकार, त्याच्यावरती कोणीही काहीही कंट्रोल करू शकणार नाही. आणि ट्रेजरी सेक्रेटरी सध्या आहेत जेनेट येलन, ज्या फेडरल रिझर्व्हच्या पूर्वीच्या चेअरपर्सन होत्या, चेअरवुमन होत्या. तर आता सध्या असं यांचं या दुसऱ्या लोकांचं असं म्हणणं आहे की या टाईपचं एकही ड्रॅकोनियन लॉ किंवा म्हणजे भयंकर लॉ असला नाही पाहिजे, नाही तर मग आपण चायना आणि रशिया आणि बाकीच्या देशांसमोर फार मागे पडू क्रिप्टोकरन्सीच्या जगामध्ये. आणि त्यांचं म्हणणं योग्य आहे. ऑल द बेस्ट टू धिस टीम. असे विचित्र लॉ नाहीच बनले पाहिजेत. फिच सेज प्रपोज्ड रशिया क्रिप्टो बॅन इजेस रिस्क्स बट कर्ब्स इनोव्हेशन. आता याच्यामध्ये काय नक्की म्हणणं आहे? फिच म्हणजे काय? तर फिच नावाची एक रेटिंग एजन्सी आहे, क्रेडिट रेटिंग एजन्सी. त्यांचं सरळ सरळ म्हणणं काय आहे? आता हे वाचत बसण्यामध्ये खरंच पॉईंट नाही, कारण मी ते वाचूनच तुम्हाला समजावून सांगतोय. फिच संस्थेचं सरळ सरळ म्हणणं काय आहे की क्रिप्टोकरन्सीज वरती पूर्णपणे जर बॅन आणलं, जसं बँक ऑफ रशिया म्हणतंय, तर चांगलं होईल. पण काय चांगलं होईल की ज्या रिस्क त्यांना वाटतात त्या रिस्क निगेट होतील, पण त्याच्यामुळे इनोव्हेशन पूर्णपणे बंद पडेल. कारण बँकिंग सिस्टीम मध्ये शून्य इनोव्हेशन झालेलं आहे मागच्या 40 ते 50 ते 60 वर्षांमध्ये. क्रेडिट कार्ड हे शेवटचं इनोव्हेशन होतं बँकिंग सिस्टीम मधलं. आणि त्यानंतर आता जर तुम्हाला सेम डे सेटलमेंट किंवा मग देशाच्या बाहेर तुम्हाला काही ट्रान्सफर्स करायचे ते इमिडिएट करता येणं, किंवा मग टोकनायझेशन होणं, किंवा मग स्टॉक मार्केटला सुद्धा ब्लॉकचेन वरती आणून, किंवा मग कंपन्यांच्या शेअर्सला टोकनायझेशन मधून ट्रेडिंग करून सिक्युरिटीज मध्ये कन्वर्ट करून वापर करणं वगैरे, या गोष्टी पूर्णपणे बंद पडतील जर क्रिप्टोकरन्सीवरती बॅन आणली तर. आणि एका मार्गाने पूर्णपणे इनोव्हेशन जे आता सध्या होतंय ते पूर्णपणे बंद पडेल आणि रशिया मागे पडेल, असं होऊ शकतं. सो रिस्क फक्त निगेट करणं गरजेचं आहे की इनोव्हेशनला वाचवणं गरजेचं आहे, हे त्यांनी ठरवावं त्यांच्या देशाबद्दल. ऑल द बेस्ट टू देम. पुढची बातमी बघूया. सो सॉरी फ्रेंड्स. मेटा गोज ब्राझील टू ट्रेडमार्क बिटकॉइन आणि क्रिप्टो सर्व्हिसेस. आता याच्या मागे काय कारण असेल? मेटा म्हणजे कोण माहितीये तुम्हाला? फेसबुकने स्वतःचं नाव बदलून, फेसबुकची जी पॅरेंट कंपनी म्हणजे फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि इतर ज्या सर्व्हिसेस आहेत सगळ्यांची मिळून जी सगळ्यांना हँडल करणारी किंवा ओन करणारी जी कंपनी आहे, तिचं नाव आतापर्यंत फेसबुक होतं 2 महिन्यापर्यंत पूर्वीपर्यंत. आणि त्यांनी आता त्याचं नाव चेंज करून मेटा केलेलं आहे, कारण त्यांना समजावून सांगायचंय स्वतःच्या ऍक्शन्स मधून अख्ख्या जगाला की मेटावर्स किती महत्वाचं आहे आमच्यासाठी. तर मेटा आता ब्राझीलला गेली होती त्यांची टीम, आणि 25 जानेवारीला त्यांनी एक फायलिंग केलेलं आहे कॉपीराईटसाठी आणि ट्रेडमार्कसाठी. त्यांना बिटकॉइन आणि क्रिप्टोकरन्सी सर्व्हिसेसचा ट्रेडमार्क करायचा आहे. आणि ते ब्राझीलमध्ये जाऊन करण्याच्या मागे काय अर्थ असेल हे तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा. US, रशिया, चायना आणि भरपूर ठिकाणी फेसबुक आहे. आता चायनामध्ये कसं चालतं मला माहिती नाही, पण बऱ्याच ठिकाणी जगात सगळीकडे फेसबुक अवेलेबल आहे. तर ते कुठेही जाऊन करू शकले असते, भारतात आले असते तरी चाललं असतं, पण त्यांनी ब्राझील का निवडलं असेल, आता ही अभ्यास करण्याजोगी गोष्ट आहे. मे बी ब्राझीलमधले त्यांचे कॉन्ट्रॅक्ट्स जास्त चांगले असतील, इन्फ्लुएन्स चांगला असेल, तिथून सुरुवात करून ते बघू. त्यांची बघायची इच्छा असेल की क्रिप्टोकरन्सीजची सुरुवात आपल्या सर्व्हिसेस तिकडून करूया आणि नंतर मग US मध्ये येऊया. कारण त्यांचे दोन्ही वेळा जे त्यांनी प्रयत्न केले होते, अमेरिकेतून काम करायचे, स्वित्झर्लंडमधून काम करायचे, दोन्ही वेळा त्यांना दोन्ही प्रयत्न हाणून पाडण्यात आलेले आहेत. सो आता ते ब्राझीलला गेलेत, बघू पुढे काय होतं ते. खूप इंटरेस्टिंग आहे. ट्विटरने ऑलरेडी बिटकॉइन पेमेंट्स अलाउ केलेले आहेत अख्ख्या जगात. भारतात सुद्धा तुम्ही असाल तर बिटकॉइन टिप्स अलाउड आहेत ट्विटरमधून. सो तुम्हाला बाकीच्या कुठल्या गोष्टींची गरजच नाहीये, ट्विटरवरतूनच तुम्ही पेमेंट्स ऍक्सेप्ट करू शकता. आणि आता माझ्या मते आता फेसबुक पुढचा नंबर लावेल क्रिप्टो सर्व्हिसेसमध्ये, त्यानंतर लगेच गुगल, ऍपल वगैरे सगळे लाईनीत बसलेले आहेत, खूप उत्सुक आहेत सगळे. लगेच ऍपलची न्यूज आलेली आहे. ऍपल स्टॉक जम्प्स आफ्टर CEO रिव्हील्स इट्स इन्व्हेस्टिंग इन द मेटावर्स. टिम कुक जे CEO आहेत ऍपलचे, त्यांनी सरळ म्हटलेलं आहे. टिम कुक सेड इन अन इन्व्हेस्टर्स कॉल दॅट मेटावर्स ऍप्लिकेशन्स हॅव अ लॉट ऑफ पोटेन्शियल.
अँड दॅट हिज कंपनी इज इन्व्हेस्टिंग इन AR डेव्हलपमेंट्स ऑन इट्स डिव्हायसेस. आता ऑगमेंटेड रियालिटी म्हटली तर ऍपल खरंच बऱ्यापैकी लीडमध्ये आहे बाकीच्यांपेक्षा. बरेचसे गेम्स, बऱ्याचशा ऑप्शन्स त्याच्यामध्ये अशा आहेत, डेव्हलपमेंटसाठी सुद्धा खूप चांगले ऑप्शन्स आहेत. आणि ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी या सगळ्या गोष्टी जेव्हा हातात हात घेऊन गेमिंग, प्ले टू अर्न गेम्स, NFTs ह्या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन जेव्हा मेटावर्समध्ये काम होईल तेव्हा खरं इनोव्हेशन होईल. आणि ऍपल आता क्रिप्टो करन्सीच्या बाबतीत काय करतं तो महत्वाचा प्रश्न आहे, कारण मेटावर्सच्या दिशेने जात आहे तर तुम्हाला ब्लॉकचेन आणि क्रिप्टो करन्सीजला हात घालावाच लागेल असं मला तरी वाटतंय. बट एनिवेज, ऑल द बेस्ट टू द टीम. पुढे बघूया काय होतं. ही एक दिवस आधीची बातमी होती पण आपल्याकडून मे बी कुठेतरी ती मिस झाली होती, सो मी ती आज कव्हर केली. पुढची बातमी बघूया. सो सॉरी फ्रेंड्स. ओके, बिटकॉइन मायनर ग्रीनिश जे आहे त्यांचं न्यूयॉर्क पॉवर प्लांट परमिट डिले. सो थोडक्यात काय झालेलं आहे, ग्रीनिश नावाची एक बिटकॉइन मायनिंग कंपनी आहे. न्यूयॉर्कच्या जवळूनच काम चालतं त्यांचं, आणि त्यांचं डेस्डन नावाच्या एका ठिकाणी मोठं मायनिंग फार्म आहे आणि त्यांचा पॉवर प्लांट सुद्धा आहे. तो पॉवर प्लांट कुठल्या प्रकारचा आहे ते मला सापडलं नाही, मी वाचलं तरी. पण एनिवेज त्यांचं जे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनचं डिपार्टमेंट आहे न्यूयॉर्कचं, तर त्यांच्याकडे आता हे परमिट गेलेलं आहे रिन्युअलसाठी की मायनिंग फार्मसाठी ते पॉवर प्लांट वापरत होते, तर त्याचा आता पुढे त्यांना परत वापर करायला मिळणार आहे की नाही हा आता प्रश्न निर्माण झाला. आणि याच्या मागे कारण एक ABCD काही 4th 5th 10th नसून सरळ सरळ हेच आहे की एलिझाबेथ वॉरन ज्या प्रत्येक ठिकाणी क्रिप्टो करन्सीजमध्ये काहीतरी विचित्र कारभार करण्याच्या मागे पडलेल्या आहेत, ते का पडल्यात ते माहिती नाही आता मला. त्यांनी एन्व्हायरमेंटल फुटप्रिंट बद्दल प्रश्न उभे केलेले होते एका लेटरमधून, आणि फक्त ग्रीनिश नाही, आणखीन बाकीच्या 6 मायनर्स बद्दलही त्यांनी प्रश्न उभे केलेले आहेत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय की हे आता त्यांचं परमिट जे होतं ते डिले झालेलं आहे. सो एलिझाबेथ वॉरन यांचं एन्व्हायरमेंट बद्दल कन्सर्न असणं अगदी योग्य आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेमॅटिक नाहीये माझ्या मते. पण क्रिप्टो करन्सी मायनिंग हे काय एकच एन्व्हायरमेंटली कन्सर्नला नेण्याजोगं किंवा मग त्या लेवलला मायनिंगसाठी वीज वापरली जाते की नाही हा प्रश्न आहे. आणि त्यातल्या न्यूयॉर्क मधली किती वीज वापरली जाते वगैरे ते सगळं त्यांनी गणित मांडावं किंवा मग पब्लिकली अनाऊन्स करावं, राईट. एनिवेज, त्यांचे कन्सर्न्स करेक्ट आहेत. मी स्वतः सुद्धा एन्व्हायरमेंट बद्दल भरपूर विचार करतो. असो, पुढची बातमी बघूया. आता या व्हिडिओमध्ये त्याच्यात जाण्यात मला अर्थ वाटत नाही. पुढची बातमी आपण चेक करूया. तोपर्यंत एक सेकंड जस्ट. येस, ऑलराईट. ब्युटेरिन टू रिटर्न $100 million फ्रॉम शिप डोनेशन फॉर कोविड प्रोजेक्ट्स वर्ल्ड वाईड. आता ही काय गंमत झालेली आहे तुम्हाला सांगतो. क्रिप्टो रिलीफ नावाची एक संस्था सुरू केलेली होती. भारतातलेच आपले पॉलिगॉनचे जे फाउंडर आहेत त्यांचं नाव, सेकंड नाव मला नेमकं आता लक्षात आहे, संदीप नैलवाल म्हणून त्यांचं नाव आहे. तर त्यांनी क्रिप्टो रिलीफ सुरू केलं आणि त्याच्यामध्ये इथिरियमचा जो मेन फाउंडर आहे विटॅलिक ब्युटेरिन, त्याने लिटरली $1.2 billion की 1.3 आठवत नाही मला, ओके, $1.2 billion शिबा इनू त्याने लिटरली दान केले त्याच्यासाठी. आणि उरलेले जे काही शिबा इनू त्याच्याकडे एक्स्ट्रा पडलेले होते त्याने सगळे बर्न करून टाकले, कारण त्याला काही त्या पैशांमध्ये इंटरेस्ट आहे असं मला तरी वाटत नाही. तर $1.2 billion डोनेशन दिलं होतं. त्यातले $100 million म्हणजे जवळजवळ 750 करोड रुपयाचे स्टेबल कॉइन जे त्यांनी कन्व्हर्ट केलेले होते, तर ते यांनी क्रिप्टो रिलीफ संस्थेकडून विटॅलिक ब्युटेरिनला परत पाठवणार आहेत. आणि त्याच्याबद्दल त्यांनी इथे ट्विट सुद्धा केलेलं आहे. असो, तर त्यांचं ट्विट इथे अवेलेबल नाहीये, पण मी ते वाचलं आहे आणि वाचून मगच तुमच्याशी बोलतोय. सो संदीप नैलवाल यांनी ते $100 million शिबा इनूचे जे काही टोकन्स होते ते परत करणार आहेत. आणि त्याचा वापर विटॅलिक ब्युटेरिननी डायरेक्टली करण्याचं ठरवलेलं आहे कोविडसाठीच, पण ते इंडियातून त्यांना करता येत नव्हते असं मला वाटतंय. आणि त्याच्याबद्दल ट्विट्सचं स्टॉर्म पण झालंय बऱ्यापैकी, तुम्ही ते सुद्धा वाचू शकता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. पुढची बातमी, टेरा लुना जे आहे डम्प्स आफ्टर वंडरलँड कॉन्ट्रोवर्सी. वंडरलँड म्हणजे काय, तर वंडरलँड बद्दल असं चालू होतं की वंडरलँड प्रोजेक्टचा जो मेन एक माणूस आहे किंवा वंडरलँड प्रोजेक्टच्या मागे जो डेव्हलपमेंट वगैरे या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व माणूस आहे, तोच एका प्रॉब्लेमॅटिक एक्सचेंजचा पण फाउंडर होता. तर या बातमीपोटी हे डम्प झालेलं आहे. पण आता परत मला वाटतं मार्केट म्हणजे टेरा लुना परत थोडंफार वरती आलेलं आहे. सो बघू पुढे काय होतं ते. तोपर्यंत आता पुढच्या बातमीकडे बघूया. स्टेट सिनेटर इंट्रोड्युसेस बिल टू मेक बिटकॉइन लीगल टेंडर इन अरिझोना. ही प्रचंड मोठी बातमी आहे.
पण हे किती पुढे जाईल याच्याबद्दल खरंच मोठा वाद आहे. कारण अमेरिकेमध्ये स्टेट गव्हर्नमेंट लीगल टेंडर बनवू शकत नाही, हे क्लिअर आहे. याचं मी सुद्धा वाचन केलेलं आहे बऱ्यापैकी. सो स्टेट गव्हर्नमेंट जर लीगल टेंडर ठरवू शकत नसेल तर या प्रपोजलचं पुढे काय होईल हा प्रश्न आहे. पण जर ते बिल पास झालं आणि त्यानंतर त्यांच्या जे डग ड्युसी आहेत, गव्हर्नर्स आहेत, त्यांनी जर साईन केली तर लॉ बनू शकतो. पण तरी सुद्धा स्टेट गव्हर्नमेंट हे काय निर्णय घेऊ शकत नसताना हा लॉ बनवल्यावरती सेंट्रल गव्हर्नमेंट काय करतं हा बघण्यासारखं गंमत असेल. व्हेरी गुड न्यूज की बाबा लोकांमध्ये एवढी हिंमत आहे की बिटकॉइनला लीगल टेंडर बनवण्यासाठी राज्य सरकारला अलाउ नसताना सुद्धा ते राज्य प्रयत्न करत आहे. सो इथून काहीतरी बाकीच्या गव्हर्नमेंट्सने शिक्षण घेण्यासारखं आहे. असो, पुढची बातमी बघूया. नायजेरियन युजर्स टेल बायनान्स स्टॉप स्कॅमिंग, एक्सचेंज प्लॅटफॉर्म रिजेक्ट्स ॲक्विजिशन्स. तर बऱ्याच जणांचे अकाउंट ब्लॉक केलेले आहेत आणि बरेच प्रॉब्लेम झालेले आहेत. तर अकाउंट जर ब्लॉक झालं आणि आपला बॅलन्स जर समजा आपल्या आयुष्यभराचं कमाई किंवा मग जे सेव्हिंग्स होते तिकडे जर पडलेले असतील तर मग काय करणार माणूस, बरोबर. तर नायजेरियन गव्हर्नमेंट, नायजेरियामधली सेंट्रल बँक बऱ्यापैकी क्रिप्टो करन्सीजला त्रास देण्याच्या मागे लागलेली आहे. बरेच दिवस झाले, असं काय आज परवा आजकालची बातमी नाहीये. आणि त्याच्यामुळेच बहुधा बायनान्सने ते थांबवलं असेल, त्यांचे अकाउंट्स हॉल्ट केले असतील ट्रेडिंग. मग आता त्यांना बाहेर निघण्याचा मार्ग काय? जर त्यांचे लाईफ सेव्हिंग्स तिकडे फसलेले आहेत तर काहीतरी करून त्यांना अलाउ केलं पाहिजे वॉलेट्स मध्ये बॅलन्स ट्रान्सफर करण्यासाठी वगैरे. बघू, या गोष्टीचा मी खोलपर्यंत अभ्यास नाही केलेला आहे त्यामुळे मी जास्त बोलू शकत नाही. पण आय होप की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह. तर आता पुढच्या 2-4 बातम्या ज्या आहेत ॲज युजल मी सांभाळून ठेवलेल्या आहेत. JP Morgan लोअर्स इट्स बिटकॉइन फेअर प्राइस एस्टिमेट टू $38,000 अमिड्स व्होलॅटिलिटी. तर JP Morgan काय म्हणतंय आता की म्हणजे $69,000, $60,000, $50,000 वरतून बिटकॉइन थोडा खाली आलाय. तर यांनी आता यांचं फेअर प्राइस जे आहे ते पण अंदाज खाली आणलेला आहे. $38,000 ही फेअर प्राइस आहे असं त्यांचं आता म्हणणं पडलेलं आहे. सो या प्राइसच्या आसपासच बिटकॉइन खेळतो, त्यामुळे याच्यामध्ये काही फार मोठं वाचण्यासारखं असं नाही. पुढची बातमी बघूया. ही जबरदस्त बातमी आहे. ब्लॉकचेन अँड क्रिप्टोकरन्सी इज हिअर टू स्टे अँड इम्पॉसिबल टू रेग्युलेट ॲट लार्ज. CEO ऑफ युनायटेड अरब एमिरेट्स बेस्ड बँक. तर UAEच्या एका बँकेचे CEO आहेत हे साहेब. यांचं सरळ म्हणणं आहे आणि ते मला सरळ धादांत मान्य आहे. जगभरात सगळ्यांनी हे लक्षात ठेवावं आणि आधी समजून घ्यावं. त्यानंतर तुमचे जे काही कायदे कानून आणि हे सगळं बनवण्याचं किंवा मग रेग्युलेट करण्याचे जे काही प्रयत्न चालू आहेत अर्धवट, ते करावे, त्यानंतर करावे. हे सत्य आहे. हिअर इज ब्लॉकचेन अँड क्रिप्टोकरन्सी काय इज हिअर टू स्टे अँड इम्पॉसिबल टू रेग्युलेट ॲट लार्ज. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, क्रिप्टोकरन्सीज या डिसेंट्रलाइज सिस्टीम्स आहेत. त्यांना तुम्ही बाहेरून काहीही करू शकत नाही. त्या सिस्टीम्स ऑलरेडी सॉफ्टवेअरच्या थ्रू रेग्युलेटेड आहेत आणि अख्ख्या जगात सगळ्यांना जर त्या गोष्टीला हात लावायची परमिशन असेल किंवा रादर या परमिशनलेस सिस्टीम्स असताना तुम्ही रेग्युलेट करून काय करणार, बरोबर. सो हॅट्स ऑफ टू दिस गाय, अमेझिंग स्टेटमेंट. पुढच्या बातमीकडे वळूया. आणि मी म्हटल्यानुसार दरवेळेनुसार बिगेस्ट न्यूज सांभाळून ठेवली होती शेवटी. फाइंडर्स एक्सपर्ट्स प्रेडिक्ट बिटकॉइन विल पीक ॲट $94,000 दिस इयर. तर बरेच जणांचे वेगवेगळे स्टेटमेंट्स येत होते. बिटकॉइन जेव्हा $69,000 दिशेने जात होता तेव्हा काही लोक म्हणाले $45,000 होईल, काही लोक म्हणाले $1,50,000 होईल, काही लोक म्हणाले $45,000, सॉरी चुकीचं बोलतोय, काही लोक म्हणाले $1,00,000, काही लोक म्हणाले $1,50,000, $4.5 लाख, $8 लाख इथपर्यंत लोकांचे अंदाज होते. आणि ते आता त्यांनी थोडंसं खाली नेऊन $94,000 पर्यंत त्यांनी ॲव्हरेज प्राइस प्रेडिक्ट केलेली आहे. आणि तिथून नंतर मग डिसेंबरच्या आसपास पुन्हा मार्केट क्रॅश होईल असं त्यांचा अंदाज आहे. आता हे किती तथ्य याच्यामुळे, म्हणजे मार्केट असं परफेक्टली प्रेडिक्टेबल वागेल का किंवा मग याच रेटला थांबेल का ते माहिती नाही. पण बऱ्याच मोठमोठ्या एक्सपर्ट्सने मिळून ऍक्च्युली हे ठरवलेलं आहे. 33 फिनटेक स्पेशलिस्ट यांचं पॅनल होतं, त्यांनी मिळून हे सांगितलेलं आहे की $94,000 पर्यंत बिटकॉइन यावर्षी जाईल. त्यानंतर $1,92,800 पर्यंत जाईल 2025ला आणि $4,06,400 जाईल 2030ला. त्यांनी प्रेडिक्शन्स असे पूर्ण पद्धतशीर सांगितलेले आहेत. यातले कोणते आकडे कधी अचीव होतील ते आता आपल्याला माहिती नाही. पण या चांगल्या नोटवरती आपण आजचा एपिसोड संपवू शकतो. तर हा होता आढावा
29 जानेवारी 2022ला क्रिप्टोकरन्सीजची काय कंडिशन होती याचा. सो आजच्या एपिसोडची सांगता करण्यापूर्वी फक्त पटकन एकदा मी coinmarketcap.com रिफ्रेश करून तुम्हाला सांगतो की 29 जानेवारी 2022ला रात्री 10 वाजायला 10 कमी असताना बिटकॉइन होता $37,470. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो आजच्या एपिसोडमधून. उद्याच्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा भेटूया, क्रिप्टोकरन्सी जगतातल्या सगळ्या घडामोडी चेक करूया आणि मार्केट अपडेटही बघूया. तोपर्यंत बाय द टिप्स अँड हॉटली. बाय गाईज.